Okay. Till yesterday, we have worked out some interesting programs. Now, today I will work with some if else program. So, let us start. Curly bracket. Curly bracket. Okay. Say int प्रोग्राम टाईप करत असताना जसं वहीमध्ये आपण समास सोडतो तशी स्पेस सोडून पुढे पुढे करायला पाहिजे. येस. इंट ए कॉमा बी. ए कॉमा बी आणि सेमिकॉमा. CLR SCR. आता हे कुठं टाईप करायला पाहिजे खरं म्हटलं तर सगळ्यांनी विचार करा. CLR SCR बरोबर लिहिलंय का? इज इट गोइंग टू गिव्ह सम एरर? चॅट बॉक्स मध्ये सांगा. CLR SCR इज इट करेक्ट कमांड? Okay, very good. Now come to the next line. Printf bracket double inverted comma backslash n. Enter the values of a and b. Enter the values of a and b. Enter the values of a and b. Double inverted comma complete, bracket complete, semi-comma. Okay. Scanf scanf bracket double inverted comma %. आता काय टाकायचं इथं? आता काय टाकायचं? Yes, can anyone suggest in chat box? % काय टाकायचं? इंटीजर टाइप डेटा आहे. %d कारण दोन व्हॅल्यू आपल्याला घ्यायच्या. वरती आपण लिहिलेलं एंटर द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. %d शेजारी शेजारी आणि नंतर तो डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. हा, चिटकूनच एकदम त्याला. अरे स्पेस नाही सोडायची. हा, लगेच तिथं %d. आता डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट कर, कॉमा and a and b. and a and कॉमा द्यायचा. ब्रॅकेट कंप्लीट, सेमिकॉमा. स्कॅनएप मध्ये आपल्याला जेवढ्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू घ्यायच्यात तेवढ्या व्हेरिएबलचे स्पेसिफायर्स मेन्शन करावे लागतात आणि ते सलग मेन्शन करायचे असतात. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्पेस वगैरे द्यायची काही कारण नसतं. ओके, खाली या. इफ ब्रॅकेट a less than b bracket complete, खालच्या ओळीवर या. आता इफ वापरत असताना लगेच इफच्या खाली नाही टाईप करायचं, थोडंसं पुढे यायचं, कारण इफ हा एक ब्लॉक आहे. थोडं अजून याचं बरोबर. प्रिंटएफ कर ना ब्रॅकेट डबल इन्व्हर्टेड कॉमा बॅकस्लॅश n. मग सांगतो ना पुढचं मी.
हा जो कॉमन पोर्शन आहे तो करून टाकायचा लगेच. हा, मॅक्झिमम ऑफ %d is %d. Maximum of %d, maximum of %d and %d. आता हे प्रिंटएफ म्हणजे आपल्याला काय घ्यायचंय, डिस्प्ले घ्यायचंय, आउटपुट घ्यायचंय, त्यामुळे ते सिस्टमॅटिक असलं पाहिजे. ब्रॅकेट कंप्लीट, सॉरी, इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, कॉमा ए कॉमा बी, ए कॉमा बी, कॉमा बी, ब्रॅकेट कंप्लीट, स्पेस, सेमी कॉमा. इथं तुला असं वाटतं का काही स्पेसिंग द्यायला पाहिजे इथं? See here, do you want to give some spacing here? इथं पण येस. आता खाली आहे, खाली. हा, म्हणजे बघा ए आणि बी मधला मॅक्झिमम कोण झाला? बी झाला. आता इफच्या खाली इथं टाईप करायचं एल्स. सर हा, ते ए कॉमा बी परत एकदा आहे का? हो, आपण मॅक्झिमम काढतोय ना. हो. मग एक ए लेस दॅन बी असेल तर मॅक्झिमम काय असणार दोघांमधला? बी. बी. म्हणून आपण तो हा जो लिहिला आहे हा मॅक्झिमम लिहिलेला आहे. ओके. आता एल्स मध्ये बघ काय होणार आहे. इफच्या आयच्या खाली एल्स टाईप करायचा. ओके सर. इफच्या आयच्या खाली एल्स टाईप करायचं. हा, बरोबर, एल्स, एंटर, एंटर. आता ह्या प्रिंटएफच्या खाली आता काय टाईप, आता काय मेसेज डिस्प्ले झाला पाहिजे. हे जर ट्रू झालं नाही तर मग तुमचा मॅक्झिमम काय येईल? ए इज ग्रेटर दॅन बी. हा, म्हणजे सी इफ दिस इज फॉल्स, इफ दिस इज ट्रू, दिस विल गोइंग टू हॅपन. एल्स याचा अर्थ काय? दिस विल गोइंग टू बी फॉल्स. आता हे फॉल्स होणार म्हणजे याचा अर्थ काय? येस, ए इज बिगर दॅन राईट, येस. मग त्या केसमध्ये मॅक्झिमम काय होईल? ए. ए. सो राईट डाऊन द प्रिंटएफ स्टेटमेंट अकॉर्डिंगली. सर, इज इट ओके? Yes. Now get CH below else E. ब्रॅकेट कम ब्रॅकेट त्या वरच्या ब्रॅकेटच्या खाली टाकायचा. कर्ली ब्रॅकेट आता जो टाकायचा क्लोजिंग, तो वरचा जो टाकलाय त्याच्या वरून खाली टाकायचा. कारण खूप सारे ब्रॅकेट टाकले तर आपल्याला त्यांचा सिक्वेन्स कळायला पाहिजे, त्यांचं रिलेशन कळायला पाहिजे. ओके, नाउ गो टू द कंपाइल. येस. Is it successful? Go to the run. Enter the values of A and B. दे दोन व्हॅल्यू. स्पेस द्यायचा. ठीक आहे, एंटर.
मॅक्झिमम ऑफ 50 अँड 68 इज 68. आता उलट करून बघ. ए ची व्हॅल्यू मोठी दाखव जरा. परत एंटर करू का सर? एंटर करून परत आता तुला रन करावं लागेल. एंटर करून परत रन कर. सर माऊस नाही चालत आहे. जरा हलव ना त्याला, त्याचे पिन जरा हलव ना. पिन हलव त्याचे आणि बघ. कंट्रोल आर कर बरं. हा येस कर क्लिक तिथं. आता नाही होत सर. आता काय करू मी बरं आता सांग. प्रेस एनी की. हा आता रन होईल बघ. रन. आता ए ची व्हॅल्यू मोठी दे. स्पेस दे. दे ना व्हॅल्यू. मॅक्झिमम ऑफ 150 इज 100. करेक्ट. ओके. येस सर. ओके. कम बॅक. आता हाच प्रोग्राम थोडासा मॉडिफाय करायचा आणि मला मिनिमम काढून दाखवायचा. ओके ओके. ह्याच्यामध्ये अतिशय किरकोळ बदल करायचे आणि मला मिनिमम काढून दाखवायचं. अदर स्कॅन इतर विद्यार्थ्यांनी तिला मदत करायला हरकत नाही. सर इज इट ओके? इट्स नॉट 100% ओके. मिनिमम काढायचं आपल्याला. त्यामुळे शेवटचा नंबर काय असला पाहिजे. ए बी तर ठीक आहे, ते आपले ओरिजिनल नंबर आहेत, पण तिसरा नंबर काय असला पाहिजे. इफ ए लेस दॅन बी. यस. हा बरोबर आहे. बरोबर आहे. आणि खाली काय करायचं आता. येस बी. येस. कर आता कंपाईल आणि रन. अगोदर कंपाईल. रन. स्पेस. ओके. एंटर. सी मिनिमम ऑफ 50 and 100 इज 50. आता उलट करून बघ. परत एंटर कर. परत रन कर. स्पेस. ओके. एंटर. येस. एंटर. 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 येस. बघा, जोपर्यंत एंटर करत नाही आपण तोपर्यंत डिस्प्ले आपल्याला दिसतो. त्याचं कारण असं आहे की गेट सीएच. आता एक काम कर, गेट सीएच काढून टाक. ओके सर. गेट सीएच काढून टाक तात्पुरतं. परत एकदा कंपाईल कर.
once again compile it successfully. Now run it. Enter the values of A and B. Enter the values. Enter. तुम्ही डायरेक्ट तुमच्या स्क्रीनवरती आलात. आउटपुट तुम्हाला दिसलं नाही, कारण तुम्ही गेट सीएच हॉल्ट घेतलेला नाहीये, प्रोग्राम टेम्पररी थांबवलेला नाहीये, आणि म्हणून गेट सीएचचं हे महत्व आहे बघा. ते जर तुम्ही टाकलं नाही तर तुम्हाला आउटपुट तुमचं आलेलं आहे, पण ते तुम्हाला दिसत नाही. ओके, सो राईट डाउन गेट सीएच अगेन. ओके, व्हेरी गुड. आता असता तू Yes, आणि sir. तुला कोणी मदत करत असेल तर मला तुम्ही याचा प्रोग्राम लिहून दाखवा. प्रोग्राम फॉर सिंपल इंटरेस्ट. आणि सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय? पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, एन म्हणजे पिरियड इन इयर्स डिवायडेड बाय 100. करेक्ट? त्यामुळे तुम्हाला 3 इनपुट घ्यावे लागतील. प्रिन्सिपल, रेट ऑफ इंटरेस्ट इन पर्सेंटेज आणि पिरियड इन इयर्स. राईट? आणि मग Yes, sir. फॉर्म्युला टाकावा लागेल त्याला. आता याच्यामध्ये प्रिन्सिपल अमाऊंट ही फ्लोटिंग असू शकते, रेट ऑफ इंटरेस्ट इन पर्सेंटेज सुद्धा फ्लोटिंग असू शकतो, पण पिरियड मात्र इंटिजर टाईप असणार आहे, कारण नंबर ऑफ इयर्स. करेक्ट? नाही, याच्यातच बदल करणार बर का. न्यू कशाला जाते? थांब, न्यू कडे नको जाऊ, न्यू कडे जाऊ नको, कॅन्सल कर. हा, मी तुला सांगतो काय कर. हे प्रिंटएफ पासून गेट सीएच पर्यंत, प्रिंटएफ वरच्या प्रिंटएफ पासून खालच्या शेवटच्या प्रिंटएफ पर्यंत डिलीट करून टाका. सर 1 मिनिटात, ते माऊसचा प्रॉब्लेम. सर हे ऍपचा प्रॉब्लेम असतो का हो सर? एस्केप कर, एस्केप. एस्केप नाही झालं ना? हा, पहिल्या प्रिंटएफ स्टेटमेंट पासून शेवटच्या प्रिंटएफ स्टेटमेंट पर्यंत डिलीट कर. येस, CLR SCR राहू दे. ओके, ते काढून टाक ना. हो, ओके. आता बघ, मी आता सांगितलेलं आहे की प्रिन्सिपल अमाऊंट पी ही फ्लोटिंग टाईप असू शकते, रेट ऑफ इंटरेस्ट आर हा फ्लोटिंग टाईप असू शकतो, आणि पिरियड एन हा मात्र इंटिजर टाईप असणार. आणि म्हणून आपण जिथं इंटिजर ए बी म्हटलंय तिथं आपल्याला इंटिजर एन करावं लागेल फक्त. डेटा डिक्लेरेशन, व्हेरिएबल डिक्लेरेशन, इंटिजर. त्या ठिकाणी 2 प्रकारचे व्हेरिएबल आहेत ना आता, फ्लोटिंग टाईप आणि इंटिजर. माझ्या इंटिजर कडे ये वरती. हा, ते एबीच्या ऐवजी काय पाहिजे आपल्याला? फक्त इंटिजर एन, पिरियड. अरे एबी नाही लागणार आता. हा, एंटर मार. आता पुढचे 2 व्हेरिएबल कोणते आहेत? प्रिन्सिपल अमाऊंट आणि रेट ऑफ इंटरेस्ट. हे फ्लोटिंग टाईपचे आहेत, म्हणून मग फ्लोट पी, फ्लोटला ब्रॅकेट नाहीये, स्पेस द्यायचा, इंट सारखा, पी कॉमा आर.
P, R. Yes. सेमिकॉमा. सेमिकॉमाच्या अगोदर एक काम करू ना आपण. कॉमा दे आणि यस म्हण. यस म्हणजे सिंपल इंटरेस्ट. यस 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 तो नाही. यस 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 सेमिकॉमा. आता CLR SCR च्या खाली आहे. CLR SCR च्या खाली आहे. आता इथं आपल्याला स्टेटमेंट सुरू करायचे. प्रिंट एफ एंटर द प्रिन्सिपल अमाऊंट. ब्रॅकेट कंप्लीट सेमिकॉमा. ओके. एंटर. खाली काय स्टेटमेंट येणार आता टाक बरं. आता रेट ऑफ इंटरेस्ट. आता इथं फक्त थांब. रेट ऑफ इंटरेस्ट इन पर्सेंटेज असा शब्द टाक. रेट ऑफ इंटरेस्ट इन पर्सेंटेज. चिन्ह नको टाकू. चिन्ह ना. येस. सर हा. तुम्ही यस ला काय असाइन केलं होतं? कशाला हॅलो. एस हा. एस ला. येस एस येस येस हे कॅल्क्युलेशन आहे आपलं. सर मग त्याला प्रिंटअप स्टेटमेंट नाही घ्यायचं का? त्याला नाही द्यायचं. आता तुला काय घ्यायचं. पिरियड घ्यायचा आहे. एन लक्षात आलं का. पिरियड घ्यायचा आहे. त्यामुळे तिथं लिही एंटर मग सर आता काय एंटर पिरियड इन इयर्स. एंटर पिरियड इन इयर्स. आता स्कॅनएप स्टेटमेंट मध्ये काय कशाला वापर कर. स्कॅनएप स्टेटमेंट तिला मदत करा बरं का. तिने बरोबर केलंय नाही केलंय. आपण पिरियड साठी एन नावाचा व्हेरिएबल वापरलेला आहे इंटिजर टाईपचा. त्यामुळे एफ नको तिथं नको असतो. आपल्याला डी पाहिजे. पर्सेंट डी पाहिजे. ओके सर. हे लक्षात ठेवा. आता आपण खूप वेळा प्रोग्राम लिहिले. ह्या याची काही गरज नाही. ह्या डबल याची. हा ब्रॅकेट कंप्लीट. ओके. येस इक्वल टू
S equal to P star R star N divided by 100. Semicomma. Semicomma. Enter. आता आपण फक्त S ची प्रिंट आउट घेऊ. त्यामुळे काय म्हणायचं आपण प्रिंट एफ simple interest is percent f double inverted comma complete comma yes ब्रॅकेट कंप्लीट सेमी कॉमा खाली गेट ch आहेच आहे सेमी कॉमा खाली गेट ch आहेच आहे त्यामुळे लेट अस गो टू द कंपाईल खाली हे नाही का कर्ली ब्रॅकेट हा आहे ठीक आहे कंपाईल ला जा आता हा आहे ना कंपाईल ला जा आता कंपाईल सक्सेस रन एंटर द प्रिन्सिपल अमाउंट समजा 12,000 नेक्स्ट enter the rate of interest in percentage say 9.5 enter the period in years say 3 enter बघा simple interest is 3,420 okay come back सर एक मिनिट मी फोटो काढून घेते त्याचा हा सेव्ह होईल ना रे तू फाईल वर जावर आता हे फाईल वरती गेली होती तू फाईल वरती जा बरं मी सांगतो तुला जा फाईल वरती हा हा सेव्ह ॲज कर तिथं सेव्ह ॲज करेक्ट आणि आता तिथं नाव दे सिम्पल येस इंटरेस्ट म्हण येस इंटरेस्ट येस इंटरेस्ट अरे कॅपिटल आय कशाला टाकला येस इंटरेस्ट .c ओके इकडे ओके बघ याला ओके वर क्लिक कर केलं का ओके नाव सी हिअर हो इथं बघ आलं का ते नाव अगोदर नो नेम होतं आता तू दिलेलं नाव आलं इथं हो राईट त्यामुळे आता हे करायची काही गरज नाहीये हा सेव्ह झालेला आहे नाउ यू कॅन टेक इट ऑन WS सॉरी वर्ड or PDF whatever you can do it ठीक है सर okay anybody have any queries